तर महायुतीला बऱ्याच ठिकाणी बंडखोरी शमवण्यात यश आलंय, तरी नाशिकचा तिढा कायम आहे। नाशिकमध्ये बंडखोरी शमवण्यासाठी एकनाथ शिंदेंचे संकटमोचक उदय सामंत धावून गेले, पण भाजपचे बंडखोर उमेदवार गणेश गीते आणि अपक्ष गोकुळ गीते यांची मनधरणी काही त्यांना करता आलेली नाहीये। आता उदय सामंत यांनी फडणवीसांचे संकटमोचक गिरीश महाजन यांच्याकडे चेंडू टोलवलाय। बंडखोरांना महाजनच शांत करतील असं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय। नाशिकमध्ये महायुतीकडून शिवसेनेचे नरेंद्र दराडे अधिकृत उमेदवार आहेत। गिरीश महाजन साहेबांवरच माझी उमेदवारी अवलंबून आहे असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे महायुतीमध्ये गिरीश महाजन साहेब हे समन्वय समितीमध्ये देखील आहेत, आमचे ज्येष्ठ मंत्री देखील आहेत आणि या बाबतीमधली सकारात्मक भूमिका स्वतः गिरीश भाऊंनी काल माझ्यासमोर घेतलेली आहे। त्याच्यामुळे गीते साहेबांशी ते चर्चा करतील, त्यांची समजूत काढतील आणि आमच्या नरेंद्र दराडे साहेबांचा विजय सुखकर करतील। ज्या ठिकाणी महायुतीच्या विरोधामध्ये चुकून अनावधानानं किंवा गैरसमजातनं फॉर्म भरलेले आहेत ते नेत्यांनी चर्चा करून मागे घ्यावेत अशा पद्धतीची देखील चर्चा झाली आणि त्याच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईमध्ये पत्रकार परिषद झाली। त्याच्यामुळे तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते हे नेत्यांचे आदेश मानणारे कार्यकर्ते आहेत। त्याच्यामुळे काल जी मुख्यमंत्री महोदयांबरोबर चर्चा झाली असेल, गिरीश भाऊंच्या बाबत चर्चा झाली, माझी गिरीश भाऊंची देखील आत्ता तासाभरापूर्वी चर्चा झाली। त्याच्यामधनं सकारात्मकच गोष्टी नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये घडतील आणि शिवसेनेचे आमचे उमेदवार नरेंद्रजी दराडे हे निवडून येतील हा विश्वास आम्हाला आहे।